दुसरीकडे रोहित पवारांनी आणखी खळबळजनक दावा केलेला आहे. तो सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांसह एकूण 22 आमदार हे भाजपत जातील असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे खळबळ माजली राजकीय वर्तुळामध्ये. ते भाजपकडून लढतील असा दावा रोहित पवारांचा आहे. पण हे 22 आमदार नेमके कोण आहेत, ते कधी जाणार आहेत, या प्रश्नाचं उत्तर मात्र रोहित पवारांनी दिलेलं नाहीये. इतकंच नव्हे तर हा दावा ते कशाच्या आधारावर करतायत हेही त्यांनी सांगितलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लगेचच रोहित पवारांना प्रत्युत्तर दिलं आणि प्रतिटीकेची झोड उठवली. तर रोहित पवारांनी आरोप केल्याने त्याला आता सुनील तटकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. आपण जाणून घेऊया त्यांनी नेमकं काय म्हटलं. सुनील तटकरे असतील नाहीतर प्रफुल्ल पटेल असतील, काही झालं तरी भाजपमधूनच लढणार आहेत. उगाच आपण इथे टाइमपास करत बसायचं आणि कशाला, त्यांचं ठरलेलं आहे ऑलरेडी. ते ठरलेत आणि 22 आमदारांचं ठरलेलं आहे. त्याच्याचबरोबर एकनाथ शिंदे साहेबांच्या काही आमदारांचं ठरलेलं आहे. त्यामुळे ज्या गोष्टी ठरल्या आहेत त्या आपण इकडं वेडं वाकडं बोलून हे होईल ते होईल असं मोघम बोलून चालत नाही. जे आहे ते आहे. भाजपमधून ते लढणार आहेत. फक्त प्रक्रिया ही जरा फास्ट झाली. 2029च्या आधी जी प्रक्रिया व्हायला पाहिजे होती ती आधीच झाल्यामुळे आत्ताच प्रवेश करतात. पण आत्ता प्रवेश केला तर परत इलेक्शन होईल आणि जर परत इलेक्शन तटकरेंचं त्या ठिकाणी झालं तर ते काही निवडून येणार नाही, कारण शिंदे गटच त्यांना त्या ठिकाणी पाडेल. रोहित पवार यांचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे. ते स्वतः भारतीय जनता पक्षामध्ये जाण्यासाठी अनेक वेळेला इच्छुक होते. त्याने आमच्या निष्ठेचं, आमच्या पुरोगामी विचाराचं काही गप्पा मारण्याचं काही कारण नाही. तो त्यांचा नैतिक अधिकार सुद्धा नाही. त्याने आपलं स्वतःचं बूड, आपलं स्वतःचं जे काही चाललंय ते तपासावं. आमचं आणि आमच्या हिमतीने यावं म्हणून बुद्धिभेद पसरण्याचा धंदा अलीकडच्या कालावधीमध्ये काही लोक करतायत, तो त्यांच्याजवळ त्यांना लक्षात होईल.